Good morning students. Standard 10th Science and Technology Part 1st Lesson 1st Gravitation. Last lecture we studied the definition of gravitation and types of different forces. Today we are studying circular motion and centripetal force. There is one activity shown in this diagram. This activity is tie a stone to one end of a string. आज आपण वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्री बल याचा अभ्यास करणार आहोत. यासाठी एक कृती आहे. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. टेक द अनदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल. आणि दोरीचे दुसरे टोक आता धरून ही दोरी रोटेट करायची आहे, जेणेकरून दगड जो आहे हा वर्तुळाकारमध्ये फिरेल. आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसून येत असतं? वी आर होल्डिंग द स्ट्रिंग, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. जेव्हा आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच सेंटर ऑफ सर्कल वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल आपण प्रयुक्त करत आहोत. दिस फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील लावलेले बल हे सुद्धा संपुष्टात येते आणि तो जो दगड आहे द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन व्हेन द स्ट्रिंग इज रिलीज्ड, बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट टाईम. आपण जर दोरी जी आहे ही दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपते आणि त्याच क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असलेल्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा फेकला जातो, कारण ती तिच्या वेगाची तिथं आपल्याला दिशा दिसून येत असते. म्हणजेच याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. Definition of centripetal force: a force acts on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle and this is called centripetal force. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये सेंटर सिकिंग, दॅट इज ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. ह्याचे दोन एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील. द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. पृथ्वीचा हा नैसर्गिक उपग्रह जो चंद्र आहे हा चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो. गोज अराउंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट. पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेमध्ये हा परिभ्रमण करत असतो आणि त्याची कक्षा आणि दिशा, द मोशन ऑफ द मून ॲज वेल एज स्पीड इट चेंजेस. त्याची कक्षा दिशा ही चेंज होत असते. त्याच पद्धतीनं प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन. ग्रह जे असतात पृथ्वीभोवती असेच परिभ्रमण करत असतात. याच्यावरून आपल्याला काय क्लिअर होतं? द मून, that is, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth which attract the moon towards itself. म्हणजेच काय तर चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेमध्ये फिरत ठेवण्यासाठी त्याच्यावरती बल प्रयुक्त असणे आवश्यक आहे आणि हे बल कोण देत असेल तर पृथ्वी प्रयुक्त करते आणि चंद्रास स्वतःकडे आकर्षित करून घेत असते. सिमिलरली सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना काय करत असतो? स्वतःकडे आकर्षित करून घेत असतो. यानुसार केपलर या शास्त्रज्ञाने याच्यावरती प्रयोग घडवून आणले आणि केपलरनं 3 लॉज मांडलेले आहेत त्याच्यामध्ये. हे कोणकोणते लॉज आहेत बघा याच्यामध्ये. हे जे लॉज आहेत ग्रहांचं परिभ्रमण त्यानं पाहिलं आणि हे ग्रह कसे फिरत असतील त्यांच्या स्थितीचं त्यानं निरीक्षण केलं. प्लॅनेटरी मोशन ऑब्झर्व्ड बाय द ॲस्ट्रॉनॉमर अँड केपलर स्टडीज दिस डाटा अँड ही नोटीस द मोशन ऑफ प्लॅनेट्स
फॉलो सर्टन लॉज. आणि हे प्लॅनेट जे आहे ते ग्रह काही विशिष्ट नियम त्यांच्याभोवती असतात आणि हे नियम ते पाळत असतात. याच्यामध्ये पहिला नियम जो आहे केप्लर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. केप्लर्स फर्स्ट लॉ याच्यामध्ये द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इथं दाखवलेलं आहे बघा ह्या डायग्रॅममध्ये. हा सन आहे, यस दॅट इज सन, अँड द प्लॅनेट हे जे दाखवलेलं आहे हे ऑर्बिट दाखवलेलं आहे, इलिप्टिकल ऑर्बिट, द प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. दिस इज द फर्स्ट लॉ. देन सेकंड लॉ, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ द टाईम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा जी आहे ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ जे आहे हे व्यापन करते. इथे एक्झाम्पल दिलं आहे ए बी, ए आणि बी, त्याचबरोबर सी डी. दीज आर डिस्टन्सेस कवर्ड बाय प्लॅनेट इन इक्वल टाईम. प्लॅनेटनी काय केलेले आहेत हे इक्वल टाईममध्ये, हे एक प्लॅनेट असेल या इक्वल टाईममध्ये हे डिस्टन्स यांनी कवर केलेले आहे. त्याच्यामध्ये आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी. इथून प्लॅनेटचं झालं बीपर्यंत गेले, सी मधून आले आणि डीपर्यंत गेलेले आहे. आणि याच्यामध्ये जर स्ट्रेट लाईन काढली ए एस आणि सी एस, ही जी स्ट्रेट लाईन आहे ए एस अँड सी एस स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याच्यामध्ये इक्वल एरिया जी आहे ही इक्वल एरिया याच्यामध्ये समान कालावधीमध्ये या ग्रहाने पार केलेली दिसते. तर स्ट्रेट लाईन बघितला आपण. आता एरिया ए एस बी हा जो एरिया जो आहे अँड एरिया सी एस डी, दीज बोथ आर इक्वल. हे दोन्ही कसे आहेत, ही क्षेत्रफळं समान दिसून येतात आपल्याला. म्हणून सेकंड लॉ काय, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. देन केप्लर्स थर्ड लॉ. तिसरा लॉ काय बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ज्या ग्रहांच्या आवर्तकालाचा जो वर्ग आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा जो स्क्वेअर आहे, हा वर्ग या ग्रहाच्या सूर्यापासूनचं जे इक्वल डिस्टन्स जे आहे याच्या घनाला, म्हणजेच हे इक्वल डिस्टन्स जे आहे याचं क्यूब असतो, याच्यामध्ये समानुपाती असतो. याच्या क्यूबला हा स्क्वेअर समानुपाती आपल्याला दिसून येत असतो. दॅट इज इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी इज इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जर घेतलं, टी स्क्वेअर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये. आणि टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट के आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे तिसरा लॉ जो आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा जर स्क्वेअर घेतला आणि मीन डिस्टन्स जे आहे प्लॅनेटचं फ्रॉम सनपासून असलेलं ह्याचा क्यूब आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर, हे दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हे याच्यावरून आपल्याला दिसतं. हे तिन्ही लॉज केप्लर या शास्त्रज्ञाने मांडलेले आहे आणि याच्यावरून ही स्टडीड द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स ऑब्टेन्ड बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. हे नियमितपणे निरीक्षणं करून त्यानं हे निष्कर्ष मांडलेले आहेत. प्लॅनेट्स ओबे दीज लॉज, हे प्लॅनेट्स हे लॉज ओबे करतात आणि याच्यावरून आपल्याला ग्रॅव्हिटेशनची थेरीसुद्धा अभ्यास करता येते.